नमस्कार अभियोग्यताधारकांना भावी शिक्षकांना. खरं तर शिक्षक भरतीची सुरुवात झालेली आहे आणि आता आस्थापनांना जाहिराती अपलोड करण्याची मुदत देखील 15 दिवसाची वाढवली आहे. तर लवकरच शिक्षक भरती ही आपली पूर्णत्वास येणार आहेत. परंतु त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीची आपण जो तयारी करत आहेत त्या तयारीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोल असतो तो डॉक्युमेंटचा असतो. कारण बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षक भरतीमध्ये चांगले मार्क मिळाले आहेत, त्यांना टेटमध्ये चांगले मार्क मिळाले आहेत, परंतु असे बहुतेक विद्यार्थी असतात ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद होतात. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूला सिलेक्ट व्हा, विथ इंटरव्ह्यूला सिलेक्ट व्हा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या फेजमधून तुम्हाला जावंच लागतं. जर तुमच्याकडं डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्ही त्या भरतीमध्ये राहणार आणि जर तुमच्याकडं याच्यातलं एकही डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही भरतीतून बाद होणार. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणून शिक्षक भरती जात असताना डॉक्युमेंट हे खूप महत्त्वाचे असतात. अजूनही बरेच जे विद्यार्थी आहेत ते संभ्रमात आहे की आम्हाला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतील. तर आपण एक लिस्ट बनवली आहे. या लिस्टमधले जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये सेफ आहात. जर तुमचा स्कोर 180 जरी असला आणि तुमच्याकडे याच्यातलं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाद होणार आहात. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवली पाहिजे. तर चला बघूया कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागतील. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इयत्ता 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. कारण इयत्ता 10वीचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे गुणपत्रक असतं परंतु प्रमाणपत्र त्यांच्याकडे नसतं. तुम्ही जर तुमच्या कॉलेजला गेलात आणि एक अर्ज केला तरी तुम्हाला ते प्रमाणपत्र तुमच्या कॉलेजमधून भेटून जाईल. कारण गुणपत्र 10वीचं घेतल्यानंतर विद्यार्थी विसरतो प्रमाणपत्र घेण्याचं. म्हणून हे दोन्ही गुणपत्र आणि प्रमाणपत्र आपल्याला शिक्षक भरतीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते सेम आपल्याला इयत्ता 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे देखील आपल्याला शिक्षक भरतीसाठी लागणार आहेत. त्यामुळं हे देखील 12वीचं आणि 10वीचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढे येऊया. आपण जर एखाद्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल आणि त्या ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आणि कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट आपल्याला महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आहे परंतु कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही. जे डिग्रीला जे आपल्याला सर्टिफिकेट भेटतं ते सर्टिफिकेट म्हणजे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट, ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट भरतीतून बाद होणार आहात. कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट आपण आपल्या जी आपली युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमधून डायरेक्ट जाऊनही काढू शकतो किंवा जर तुम्ही ऑनलाईन जरी अप्लाय केलं तरी पोस्टाच्या माध्यमातून तुम्हाला ते कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळून जाणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर एखाद्याचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला पण सेम पोस्ट ग्रॅज्युएशनचा तुमचा जो निकाल आहे, रिझल्ट आहे, तो रिझल्ट आणि कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट त्यात ते देखील इम्पॉर्टंट आहे. तर आपण जर पुढे गेलो तर जर तुम्ही व्यावसायिक अर्हता तुमची असतेच. जर तुम्ही BEd असाल तर BEdचं प्रमाणपत्र आणि गुणपत्र त्याचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट, BEdचं देखील कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. ते प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आपल्याला पाहिजे. जर तुम्ही DEd असाल तर DEdचं देखील कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट आणि रिझल्ट आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपण पुढे गेला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेटचं मार्कशीट. जर तुमच्याकडे टेटचं मार्कशीट असेल, जर नसेल तर तुम्ही जी PDF जो रिझल्ट आला आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, त्याची प्रिंट काढून ठेवा, ज्याच्यावर तुमचं नाव पाहिजे, तुमची कास्ट पाहिजे आणि तुमचे मार्क्स पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे. जर तुमच्याकडे टेटची मार्कशीट नसेल तर तुम्ही भरतीतून बाद होणार आहात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे जर तुम्ही शिक्षक पात्रतामध्ये TET आणि CTET जर तुम्ही पास असाल, 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना TET CTET लागत नाही, परंतु जे 1ली ते 8वीचे विद्यार्थी आहेत जे शिक्षक भरतीसाठी जे आहेत त्यांना TET आणि CTET कंपल्सरी आहे. जे जर पास असेल तर त्यांना प्रेफरन्स येणार आहे आणि TET आणि CTETचं सर्टिफिकेट जर त्यांच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल तर तुम्ही त्या प्रेफरन्ससाठी बाद होणार आहात. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डोमेसाईल. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचा पुरावा हा असतो हे डोमेसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर तुमचं MSCIT सर्टिफिकेट मी मेन्शन करायचं राहून गेलं जर असेल तर MSCITचं देखील सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते कंपल्सरी आहे. जर MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर ते आपल्याला थोडासा वेळ देतात, थोडीशी मुदत देतात. त्यावेळेस आपण MSCITचं सर्टिफिकेट देखील काढणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपला शाळा सोडल्याचा दाखला. हा देखील सगळ्यांकडे असतो आणि हा देखील महत्त्वाचा आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर एखादं आरक्षण घेतलं असेल, एखाद्या कास्ट OBC असाल तर कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे.
त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असल्यास ते एक सर्टिफिकेट देखील महत्त्वाचं आहे. जर शासनाचा GR आहे, जर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर ते 6 महिने आपल्याला मुदत देतात आणि या 6 महिन्याच्या काळात तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील काढू शकता. म्हणून हे तर असणं महत्त्वाचं नाही, परंतु ते आपल्याला पाहिजेच. 6 महिन्याची मुदत घेऊन तुम्ही ते काढू शकता. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. जर तुम्ही OBC असाल, बाकी एखादं आरक्षण घेतलं असेल ज्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची गरज आहे, ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काढावं, म्हणजे त्याची जी डेट आहे त्या डेटच्या पूर्वीचं असणं महत्त्वाचं आहे. म्हणून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. तर ज्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पाहिजे असेल त्यांनी खाली माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मी त्याला पर्सनली ते लहान कुटुंब प्रमाणपत्र पाठवेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर जर आपलं जर आरक्षण तुम्ही इतर आरक्षण घेत असाल, माजी सैनिक असेल, दिव्यांग सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे, माजी सैनिक असेल, आत्महत्याग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, हे जे सर्टिफिकेट असतात ते सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे कितीही जरी मार्क असले परंतु तुमच्याकडे जर डॉक्युमेंटच नसेल तर तुम्ही त्या भरतीतून बाद होणार आहात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजच तुमची जी फाईल आहे ती चेक करा. त्या फाईलमध्ये हे डॉक्युमेंट आहेत का हे चेक करा. वाटलं तर याचा स्क्रीनशॉट घ्या, परंतु डॉक्युमेंट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सर्वांना शिक्षक भरतीसाठी शुभेच्छा देतो आणि हे डॉक्युमेंटची पुन्हा एकदा तुमची छाननी करा आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवा. जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर ते लवकर काढून घ्या, कारण लवकरात लवकर आता फक्त 15 दिवस अजून मुदतवाढ भेटेल. त्यानंतर प्रेफरन्स चालू होतील आणि एकदा की प्रेफरन्स चालू झाले तर 15 दिवसात रिझल्ट लागेल आणि त्यानंतर लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. म्हणून हे डॉक्युमेंट खूप आणि खूप महत्त्वाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच हे डॉक्युमेंटची छाननी करा, बघा, तुमच्या फाईलमध्ये चेक करा आणि असल्यास ऑल द बेस्ट फॉर शिक्षक भरती. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, सर्वांची मदतीची गरज आहे, त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एखादा विषय तुम्हाला जो महत्त्वाचा वाटतो तो विषय खाली कमेंट करा, जेणेकरून त्या विषयावर देखील व्हिडिओ बनवता येईल. तोपर्यंत नमस्कार.